हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईलिश व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फुगाबाही कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। इथे मी सिंपल स्लीव कटिंग करून घेतलेले आहेत। त्यानंतर साडीचा काठ घ्यायचा आहे। इथे आपण काठचं मेजरमेंट मोजायचं। तर हे मेजरमेंट 4 इंच आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी मी फॅब्रिक घेणार आहे। तर 4.5 इंच होईल। तर स्लीव वरती 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। चार इंचावरती मार्किंग करून आडवी रेष आखून घ्यायची। 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे दोन्ही साइडने। इथे फॅब्रिक घ्यायचं आहे। तर याची मी लेंथ घेतलेली आहे 7 इंच। तुम्ही तुमच्या बाहीनुसार घ्यायची आहे आणि रुंदीला तुम्हाला जेवढ्या प्लीटी पाहिजे त्यानुसार घ्यायचं। तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे। शिलाई मारताना आपण अर्धा इंच फॅब्रिक रेषेच्या खालती ठेवायचा। 2 इंचापर्यंत सरळ शिलाई मारायची आणि तिथून प्लीटी मारायला सुरुवात करायची। पूर्ण भागाला प्लीटी मारून झाल्यानंतर 2 इंच साइडने पुन्हा सोडलेलं आहे ते आपण प्लेन सोडायचं। अशा पद्धतीने वरच्या साइडने व्यवस्थित स्ट्रेट करून प्लीटी घ्यायची आहेत आणि आहेत तशाच मारायच्या वरच्या बाजूने। प्लीटी मारून झाल्यानंतर प्लीटीवरती इस्त्री मारायची। यामुळे आपल्या प्लीटी सेट होऊन जातील। नंतर वरती शेपला शिलाई मारायची आहे। इथे अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा। काठ घ्यायचा आहे। अशा पद्धतीने उलट्या साइडने उलट्या बाजूने ठेवायचा। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची। काठ वरच्या बाजूने फोल्ड करून दाब शिलाई मारायची। नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारायची। सोप्या पद्धतीने आपण फुगाबाही रेडी केलेली आहे।
अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.